महत्वाची बातमी या क्षणाची अखेर सलमान खानच गाडी चालवत होता. कोर्टाचा पहिला निर्णय. सलमानवरील सर्व आरोप सिद्ध झालेले आहेत. न्यायालयाने आपली भूमिका निर्णय द्यायला सुरुवात केलेली आहे. सलमान खानच गाडी चालवत होता. खरं तर या संदर्भातला सगळ्यात निकालाची सगळ्यात मोठा जो मुद्दा होता तोच मुद्दा या क्षणाला आता क्लिअर होत चाललेला आहे की सलमान खान गाडी चालवत होता, त्यामुळे त्याच्यावरचा अपघाताचे दावे हे आता पुष्टित्वाकडे जाणार आहेत. सलमान खान गाडी चालवत होता. सलमानवरील सर्व आरोप सिद्ध झालेले आहेत. जर आरोप सिद्ध होत असतील तर सलमानवर इंडियन पिनल कोड 304 सेकंड 337 338 427 अंडर त्याच्यावर आता गुन्ह्याची जी सिद्धता आहे त्या संदर्भात काय निर्णय होतोय याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. सलमान खानचा ड्रायव्हर अशोक सिंग याने म्हटलं होतं की आपण गाडी चालवत होतो, मात्र त्यावेळी सलमान खानच्या संदर्भातले प्रदीप घरत जे सरकारी वकील होते त्यावेळी त्यांनी सांगितलेलं होतं की या सगळ्या प्रकरणामध्ये 62 ग्रॅम अल्कोहोलचं प्रमाण होतं आणि तेच प्रमाण सलमानसाठी धोकादायक ठरणार होतं. आणि अखेर सलमानवरील सर्व आरोप सिद्ध झालेले आहे. न्यायालयाचा मोठा निकाल आपल्यापर्यंत पोहोचतोय. या क्षणी सलमान खानच्या 2002 हिट अँड रन प्रकरणाचा निकाल लागतोय. बांद्र्यात झालेल्या या अपघातात नरुल्ला शरीफ नावाचा इसम हा जागीच मृत झाला होता, तर त्याच्यासोबत अन्य 6 जण हे गंभीर जखमी झाले होते. 28 सप्टेंबर 2002 ची घटना आणि आज 13 वर्षानंतर लागणारा हा निकाल. या क्षणाची मोठी बातमी. न्यायालय आज सलमानला दोषी ठरवतं की नाही याबाबत प्रचंड उत्सुकता होती, मात्र सलमान खानच गाडी चालवत होता आणि त्याच्यावरील सर्व आरोप हे सिद्ध झालेले आहे आणि याच्यावर न्यायालयानं शिक्कामोर्तब केलेला आहे. या क्षणाची मोठी बातमी. सलमानवरील सगळे आरोप सिद्ध झालेले आहे. या संदर्भात 27 साक्षीदार हे महत्वाचे तपासण्यात आले. शेवटच्या क्षणी सलमानवर 419 प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली आणि केवळ एकच जो साक्षीदार होता तो या ठिकाणी पलटला होता, मात्र 27 साक्षीदारांनी फर्म राहून सलमानच गाडी चालवत होता या संदर्भात दिलेली जी पुष्टी होती ती सलमानसाठी आज धोकादायक ठरलेली आहे. आणि सलमानवरील सर्व आरोप रॅश ड्रायव्हिंग त्याचप्रमाणे 337 लहान जखमांसाठी आधारभूत. आपल्यासोबत ॲडव्होकेट प्रकाश साळशिंगेकर आहेत. सर, मला सांगा की सलमानवरील सर्व आरोप सिद्ध झालेले आहेत. सलमान दोषी आहे हे या क्षणाला आलेल्या माहितीनुसार, प्राथमिक माहितीनुसार सिद्ध होत आहे. काय असेल सलमानवरील या पुढची स्टेज? असं आहे, आज सगळे आरोप त्यावर सिद्ध झालेले आहे हे मान्य कोर्टाने सांगितलं. यानंतरची पुढची जी स्टेप आहे ती अशी की त्याला शिक्षा किती देण्यात यावी यावर दोन्ही पक्ष, सरकारी पक्ष आणि सलमान खानचे वकील हे दोन्ही पक्ष त्यावर आर्ग्युमेंट करतील. आणि त्या संदर्भात सरकारी पक्ष ही जास्तीत जास्त शिक्षा, म्हणजे हे जे सगळे सेक्शन्स आहे यात सगळ्यात मोठं जास्त शिक्षा असलेलं जे आहे 304 भाग 2 यात 10 वर्षापर्यंतची तरतूद आहे. तर सरकारी पक्ष नक्कीच सांगणार की जास्तीत जास्त 10 वर्षे शिक्षा देण्यात यावी, कारण ही जी केस आहे ही या केसवर सगळ्यांचं लक्ष आहे आणि एक डिटरंट इफेक्ट या केसमुळे व्हावा आणि भविष्यात असं कृत्य कोणी करू नये असा सरकारी पक्षाचा प्रयत्न असेल. आणि दुसऱ्या बाजूने जर विचार केला डिफेन्सचा, तर डिफेन्स त्यात सांगेल की सलमान खानचं जे काही तो सेलिब्रिटी आहे, जे काही त्याने त्यानंतर किंवा त्यापूर्वी चांगले कामं केले आहेत, त्यानंतर तो त्याचं जे काही नेचर आहे या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्याला कमीत कमी शिक्षा देण्यात यावी असं सरकारी पक्ष डिफेन्स लॉयर त्यात मांडेल. नक्कीच सर, या निमित्तानं एक प्रश्न जो या क्षणाला ॲज अ इमिजिएट प्रश्न असा उपस्थित होतोय की सलमानला शिक्षा ठोठावल्यानंतर सलमानच्या बेलच्या चान्सेस कितपत आहेत, किंबहुना शिक्षा ठोठावल्यानंतर जर त्याची जेलमध्ये जर रवानगी होणार असेल तर त्याची प्रक्रिया काय असेल, या दोन्ही शक्यतेबद्दल आपण बोलूया. सगळ्यात आधी असं, जर सलमान जर क्वांटम म्हणजे शिक्षा किती असावी यावर जर आजच आर्ग्युमेंट झालं तर ही सगळी प्रोसिजर आज अराईज होईल. अन्यथा माझ्या मते केस आज पुरता ॲडजन होईल क्वांटमवर आर्ग्युमेंट होण्यासाठी आणि मग पुढल्या तारखेला, उद्या किंवा पुढल्या तारखेला किती शिक्षा द्यावी या संदर्भात आर्ग्युमेंट होईल आणि फायनल शिक्षा ही ठरवली जाईल. यात असं आहे की जर 3 वर्षापर्यंत शिक्षा जर सेशन्स कोर्टाने दिली तर माननीय सेशन्स कोर्टला अधिकार आहे त्याला इमिजिएटली बेल देण्याचे. पण जर त्यापेक्षा जास्त जर शिक्षा असेल
तर सलमान खानला हायकोर्टशिवाय पर्याय नाही आणि अशा परिस्थितीत सलमान खानला कोर्टातनंच त्याची जी सगळे सोपस्कार आहे मेडिकल आणि अन्य सगळे ते पूर्ण करून मग त्याला कोर्टातनंच कन्सर्न जेलला पाठवलं जाईल. नक्कीच आपण पाहतोय सलमान खानच गाडी चालवत होता या क्षणाची ही बातमी येत होती. आता एक मोठी बातमी येते आपल्यापर्यंत. सलमान खान संदर्भातल्या सगळ्या निकालावर आपण लक्ष ठेवून आहोत. सलमानवरील सर्व आरोप हे सिद्ध झालेले आहेत. सलमान खान दोषी सिद्ध झालेला आहे. या क्षणाची मोठी बातमी. सलमान खान हिट अँड रन प्रकरणात 28 सप्टेंबर 2002 नुरुल्ला शरीफ आणि याच्या मृत्यू प्रकरणी आणि एकूणच झालेल्या या खटल्या प्रकरणी हिट अँड रन प्रकरणी सलमान हा दोषी ठरलेला आहे. सलमान खान स्वतः गाडी चालवत होता हे सिद्ध झालेलं आहे आणि त्यामुळे सलमानवरील सर्व आरोप हे सिद्ध झालेले आहे. तब्बल 13 वर्षानंतर या खटल्याचा निकाल लागलेला आहे. मी जातोय साळशिंगेकर यांच्याकडे. मला सांगा की या सगळ्यानंतर आता पुढची कोर्टाची कारवाई कशी असेल? जसं मी मगाशी सांगितलं की जर मान्य कोर्टाला जर समोरच्या डिफेन्स लॉयरने वेळ मागितला शिक्षा किती असावी यावर आर्ग्युमेंट करण्यासाठी, तर कदाचित आज केस ॲडजंट केली जाईल. अन्यथा जर आजच त्यावर आर्ग्युमेंट झालं तर दोन्ही पक्ष डिटेल आर्ग्युमेंट करतील आणि जे काही वेगवेगळे सर्कमस्टन्सेस आहे याची एक बॅलन्स शीट करून डिफेन्स कमीत कमी शिक्षा होण्यासाठी प्रयत्नशील राहील आणि प्रॉसिक्युशन जास्तीत जास्त शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्नशील राहील. नक्कीच सलमान खानच मद्यपान करून गाडी चालवत होता कोर्टाचं स्पष्ट या संदर्भात म्हणणं झालेलं आहे. कारण सरकारी वकिलांनी जी भूमिका मांडली होती की सलमान खानच्या शरीरात त्यावेळी आढळलेलं जे लिकरचं प्रमाण होतं आणि अपघात आणि सलमान खानचं एकूणच आलेल्या साक्षी पुराव्यातनं गाडी चालवतानाचे जे स्थान होतं या सगळ्यावरनं सलमान खानच दारू पिऊन गाडी चालवत होता हे सिद्ध करण्यात सरकारी पक्षाला मिळालेलं हे फार मोठं यश आहे. सरकारी पक्षाला आरोपी हा गाडी चालवून दारू पिऊन गाडी चालवत असताना सिद्ध करणं हे फार मोठं कसं बसतं आणि ते या प्रकरणात झाले. काय सांगाल? नक्कीच यात जो मूळ मुद्दा होता की सलमान गाडी चालवत होता की नाही आणि दुसरा मुद्दा की तो दारू पिऊन चालवत होता की नाही. पण जे काही सलमानचे सॅम्पल्स घेतले होते रक्ताचे सॅम्पल्स आणि हे त्यात अल्कोहोलचं प्रमाण आढळून आलं आहे हे कोर्टापुढे सिद्ध आज झालेलं आहे आणि डिफेन्सने प्रयत्न केले होते की ते सॅम्पल जे आहे ते टॅम्पर झाले वगैरे असे, पण ते काही कोर्टाला सॅटिस्फाय करू शकले नाही आणि दारू पिल्याचं सिद्ध झाल्यामुळे दारू पिऊन गाडी चालवत होता त्यामुळे त्याला तो जे काही करत होता याचं नॉलेज त्याला होतं म्हणूनच त्याला आज कोर्टाने 304 भाग 2 खाली दोषी सिद्ध केले. नक्कीच ज्या पद्धतीनं नॉलेज पण इंटेन्शन नाही अशा पद्धतीची जी सलमान खानची या प्रकरणातला महत्त्वाचा रोल होता तोच आज सलमान खानच्या बाबतीत सिद्ध झालेला आहे. अवघ्या देशाचं लक्ष लागलं होतं कारण एक बॉलिवूड सेलिब्रिटी सुपरस्टार यापेक्षाही आज तो आरोपी म्हणून उभा होता आणि यानंतर सलमान खानवर आता ही पुढची सगळी सिद्धता होणार आहे. 2002 मध्ये झालेला हा खटला होता. 28 साक्षीदार तपासण्यात आले आणि आज अखेर दारू पिऊन गाडी चालवत होता आणि एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरला म्हणून सलमान खान हा दोषी सिद्ध झालेला आहे. आपल्यासोबत साळशिंगेकर आहेत. मला सांगा की अशा प्रकरणांमध्ये जी सरकारी पक्षाची भूमिका असते साक्षीदारांचं फॉर्म राहणं हे देखील आज सलमान खानला फार मोठं धोकादायक ठरलंय. 27 साक्षीदार तपासले गेले. 27 साक्षीदारांमधनं सगळ्यांच्या बोलण्यातनं सलमान खानची त्या ठिकाणी असलेली उपस्थिती त्याचं दारू पिऊन गाडी चालवणं किंबहुना पोलिसांनी केलेली प्रचंड तयारी हे या सगळ्या गोष्टीतलं महत्त्वाचे पुरावे ठरले. काय सांगाल? नक्कीच यात प्रॉसिक्युशनचं यश आपल्याला म्हणता येईल कारण खूप कठीण असतं एखादी केस कोर्टामध्ये प्रूव्ह करणं कारण जे वेगवेगळे जे काही सर्कमस्टन्सेस असतात त्यात साक्षीदारांना कोर्टापर्यंत आणणं आणि त्यांना खरं बोलण्यासाठी त्यांनी खरं कोर्टात बोलणं हे खूप त्यात महत्त्वाचं असतं. ही सगळी एक प्रकारची एक तारेवरची कसरत असते आणि त्याच्यामध्ये प्रॉसिक्युशन आज सक्सेस झालेलं आहे. इतक्या मोठ्या व्यक्तीविरुद्ध साक्ष द्यायची आहे अशा प्रत्येक 27 साक्षीदारांना माहीत असतानाही त्यांनी योग्य ती साक्ष दिली आणि आज या निर्णयापर्यंत आपण पोहोचलोय. नक्कीच एकूणच जर सलमानचे या सगळ्या संदर्भात जर निकाल पाहिले तर 304 सेकंड असेल किंवा 427 असेल या एकत्रित जर त्याच्यावर दाखल असलेल्या कलमांचा जर विचार केला तर सर्वात जास्त आणि एकत्रितरित्या सलमानला किती शिक्षा होऊ शकते असं वाटतं?
नाही, जसं मी मगाशी सांगितलं की सगळ्यात जास्त शिक्षा ही 304(2) मध्येच आहे, पार्ट 2 मध्ये. त्यामुळे अन्य ज्या काही शिक्षा होतील त्या कदाचित त्या युजली एकत्र शिक्षा चालवाव्यात, एकत्र शिक्षा भोगाव्यात, अशी ऑर्डर त्यात जनरली केली जाते. आता आपल्याला ते नंतरच कळेल की त्यात नेमकी मान्य कोर्ट काय कशा प्रकारे आदेश करतं ते जजमेंट आल्यावरच आपल्याला कळेल. नक्कीच. या अर्थातच आजचा दिवस हा सलमानच्या दोषसिद्धतेचा होता, त्यामुळे या सगळ्या बाबतीत जी चर्चा आहे ती नक्कीच सलमानवर नेमकी किती शिक्षा द्यायला जाहीर केली जाते आणि या सगळ्यात सलमान काय स्टँड घेतो, शेवटचं त्याचं जे काय म्हणणं असेल, या आरोपी पक्ष आणि सरकारी पक्ष यातला हा सगळा महत्त्वाचा जरी भाग असला तरी या क्षणाची मोठी बातमी आहे की अभिनेता सलमान खानचं काय होणार. देशभरातनं प्रचंड तर्कवितर्क लावण्यात येत होते, मात्र या क्षणाची मोठी बातमी आहे की सलमान खान हाच मद्यपान करून गाडी चालवत होता आणि अखेर त्याच्यावरील सर्व आरोप हे सिद्ध करण्यात सरकारी पक्षाला यश आलंय. त्यामुळे सलमान खानवर दोषी हे आता शिक्कामोर्तब झालेलं आहे. आपल्यासोबत पुन्हा एकदा मी सरांकडे जातोय. सर, एकूणच आजपर्यंत जे महत्त्वाचे काही केसेस पाहिले तर अशा सगळ्या प्रकरणात कन्व्हिक्शन होतेच होते. अलिस्टर परेरा असेल, नुरीवाला असेल, या सगळ्या सेलिब्रिटीजनी आता स्वतःच्या जगण्यातनं धडा घ्यावा असं एक प्रकारचं दोषसिद्धीचं हे प्रकरण झालंय. काय वाटावं? नाही, नक्कीच सेलिब्रिटीजने तर धडा घेतलाच पाहिजे, पण अशा प्रकरणातून सेलिब्रिटीज सुद्धा सुटू शकत नाही. त्यामुळे सामान्य माणसांनी सुद्धा त्यातून धडा घेतला पाहिजे की जर सेलिब्रिटी सुटू शकत नाही तर आपण जर असं काही केलं एखाद्या लेमॅनने तर त्याला सुद्धा शिक्षा होऊ शकते. यातनं असं चांगला धडा मला वाटतं सगळ्यांनी घेतला पाहिजे. नक्कीच. प्रत्येकानंच आता चांगला धडा घेऊन मोटर व्हेकल ॲक्ट असतील किंवा घडलेल्या घटनांचं गांभीर्य समजून घेऊन या पुढे चालणं हे आता अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे जी सलमान खानच्या खटल्यानं आज प्रत्येकाला दिली आहे. अभिनेता सलमान खानवर 2002च्या 28 सप्टेंबर 2002चा हा संपूर्ण खटला होता आणि त्यानुसार या खटल्याचा आज दोषसिद्धतेची जी प्रक्रिया होती ती आज झालेली आहे आणि सलमान खानला अखेर दोषी ठरवण्यात आले. सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी ज्या सलमान खानच्या विरोधात गेल्या, तो मद्यपान त्याने केलं होतं हे सिद्ध झालं होतं आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे त्याने मद्यपान करून गाडी चालवली, त्यामुळेच त्याच्यावर 304 सेकंड होतं ते त्याच्यावर फ्रेमिंग झालं. मला सांगा सर की 304 पहिल्या सुरुवातीला जे ए होतं ते नंतर 2013 मध्ये ते 304 सेकंड करून त्याची कारवाई ही पुन्हा एकदा रिकन्स्ट्रक्ट झाली, त्याची चालू लागली आणि हेच नेमकं सलमानला अडचणीचं ठरलं असं नाही का वाटत? सुरुवातीला ज्यावेळेस FIR झाला त्यावेळेस तो 304 भाग 2 मध्ये FIR झाला होता आणि मग नंतर तो 304 पार्ट 2 हे हायकोर्टाच्या आदेशानुसार ते काढण्यात आलं होतं. पण ज्यावेळेस 304A खाली केस सुरू झाली तर त्यात प्रोसिजर आहे की जर कोर्टाला असं काही आढळलं की सेक्शन वेगळे लागू होतात तर कोर्ट ट्रायलच्या कुठल्याही क्षणाला कुठल्याही स्टेजला ते सेक्शन्स जे आहेत ते अल्टर करू शकतात. त्यानुसार कोर्टाला आढळलं की हे 304 भाग 2ची ही केस आहे, त्यामुळे कोर्टाने त्याच्यामध्ये ती केस जी आहे ती सेशन्स कोर्टाकडे कमिट केली आणि त्यानंतर मग ही केस सेशन्स कोर्टाकडे पुन्हा नव्याने सुरू करण्यात आली. नक्कीच. आणि याचमुळे आज अखेर सलमान खानवर दोषसिद्धी झालेल्या या क्षणाची मोठी बातमी आहे. आपण आपल्या रिपोर्टरशी बोलून घेणार आहोत. सलमान खान गाडी चालवत होता, सगळ्यात मोठी ज्या गोष्टीवर नजर लागली होती त्यावर कोर्टानं शिक्कामोर्तब केलेला आहे. सलमान खानच गाडी चालवत होता आणि तो मद्यपान करून गाडी चालवत होता. कायद्याच्या दृष्टीनं या गोष्टी ह्या अतिशय धोकावह होत्या आणि त्याच गोष्टीमुळे सलमान खान अडचणीत आलाय. आपल्या बॅड बॉयच्या इमेजनं वेगानं गाड्या पळवणारा सलमान खान अनेकांच्या मनात घर करून बसला होता, मात्र स्वतःची पडद्यावरची इमेज त्याला वास्तवात अतिशय धोकादायक ठरलेली आहे आणि याची त्याला आज फार मोठी शिक्षा भोगावी लागते. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.